श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. बघा, स्वामी संदेश दररोज आपल्यासाठी येत असतात आणि जेव्हा आपण हा स्वामी संदेश ऐकतो तेव्हा स्वामी महाराजांच्या आपण अजून जवळ जात असतो आणि स्वामी काय आहे तेही आपल्याला अजून नव्याने कळू लागतं. कारण ज्याला स्वामी समजले त्याला खऱ्या अर्थाने आयुष्य जगण्याचा अर्थ समजला. कारण एकदा की भक्ताचं स्वामींची नातं जोडलं गेलं की तेव्हा त्याला फक्त एकच वाटतं, वेड म्हणावे का काय कुठले नाते, वेड म्हणावे का काय कुठले नाते, माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे, माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे. जेव्हा आपण स्वामींशी एकरूप होतो तेव्हा आपल्याला कुठल्याही नात्याची, कुठल्याही मैत्रीची आणि कुठल्याही जवळच्या व्यक्तीची गरज भासत नाही. कारण स्वामींमध्ये आपल्या त्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण होत असतात आणि त्यामध्ये कुठेही स्वार्थीपणा नसतो. कारण आपण हे आपलं आयुष्य जगत असताना अनेक जण आपल्यासोबत असतात. काही नाती ही जन्मताच आपल्याला भेटतात. आई वडील, काका काकू, मामा मावशी अशी नाती ही जन्मतः आपल्यासोबत असतात. पण काही नाती मात्र निर्माण होत असतात, जसं की मैत्री, शेजारी, सहकर्मचारी. पण प्रत्येकाचं स्थान आपल्या मनात वेगवेगळं असतं. सगळीच आपल्याला जन्मभर पुरतही नाही. पण एक असं नातं आहे जे आपल्याला जन्माच्या आधीपासून लाभलेलं आहे, ते जन्मानंतर देखील आपल्यासोबत राहणार आहे. मेल्यानंतरही ते नातं आपल्यासोबत राहणार आहे आणि ते नातं म्हणजे आपल्या स्वामींशी असलेलं नातं. या जगाच्या पाठीवर आपल्या परिस्थितीनुसार कोणीही आपल्याशी नातं तोडू शकतो, अगदी आपल्या घरातले देखील. एकदा की आपला वाईट काळ सुरू झाला ना, तर ह्या जगाचा काहीही भरवसा नाही. वाईट वेळ आल्यानंतर आपल्या जवळचेही आपली साथ सोडून देतात. परंतु स्वामी महाराज तसे नाही. स्वामी महाराज आपल्या चांगल्या काळात तर आपल्यासोबत असतातच, परंतु वाईट काळात देखील जेव्हा कोणीही नसतं तेव्हा फक्त ही माय माऊली आपल्या सोबत असते. आणि हा अनुभव तुम्हाला देखील असेल. त्यामुळे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. कारण स्वामी महाराज आपली परिस्थिती कधीही बघून आपल्याशी नातं जोडत नाही, तर आपले कर्म बघून आपल्याशी नातं जोडते. जर आपले कर्म चांगले असतील तर निश्चितच स्वामी आपली साथ कधीच सोडणार नाही. लोक आपली पारख कशानेही करू द्या, परंतु स्वामी महाराज आपली पारख नेहमी आपल्या कर्मांनुसार, त्यांच्या प्रती असणाऱ्या भक्तीनुसार आणि माणूस म्हणून आपण कसे आहोत यावरून करत असतात. त्यामुळे जगासमोर खोटा देखावा करण्यापेक्षा किंवा जगाला आपलंसं करण्यापेक्षा स्वामींसमोर खरी भक्ती घेऊन जावं. सगळं काही मिळून देण्याची ताकद स्वामी महाराजांमध्ये असते. हे जग नाही तर स्वामी महाराज आपले सर्वस्व असतात. तर स्वामी महाराजांबद्दल आपण जितकं बोलणार आहोत तितकं कमीच पडणार आहे. पण तरीही थोडक्यात काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तर पटल्या असतील तर हा व्हिडिओ, हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. चला जाणून घेऊया स्वामी महाराज काय सांगतात. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि हा रुबाब विकत घेता येत नाही आणि तो कधीही दाखवताही येत नाही. तो फक्त व्यक्तिमत्वामधून सिद्ध करावा लागतो. म्हणून तुझं व्यक्तिमत्व आकर्षक करण्यासाठी संघर्षाची देखील तयारी ठेव. संघर्ष प्रत्येकाला उत्तम नाही तर सर्वोत्कृष्ट प्रदान करत असतो. अरे, स्वतःला सिद्ध करण्याची खरी वेळ तीच असते जेव्हा लोक तुला मागे ओढण्याच्या तयारीत असतात. लोक तुला मागे ओढण्याच्या तयारीत असतात. तू अशा समाजात राहतो जिथे सुंदरता ही रंगावरून ठरवली जाते. शिक्षण हे अंकांवरून म्हणजेच डिग्रीवरून ठरवलं जातं आणि मान सन्मान हा पैशावरून दिला जातो. पण आमच्या दरबारात तसं नाही. आमच्या दरबारात सुंदरता ही चेहऱ्याच्या रंगावरून, शरीराच्या तारुण्यावरून नाही तर मनाच्या मोठेपणावरून आणि त्या व्यक्तीच्या वागणुकीवरून ठरवली जाते. ती व्यक्ती किती प्रेमळ आहे आणि तिला इतरांचा किती आदर आहे यावरून आम्ही ती व्यक्ती सुंदर की कुरूप हे ठरवत असतो. कारण तारुण्य हे फार काळ टिकत नाही. सुंदर शरीर
हळूहळू साथ सोडून निघून जातं आणि एक दिवस ते संपूनही जातं. पण मनाची सुंदरता मात्र कायम टिकून राहते, शरीर असताना देखील आणि शरीर नसताना देखील. म्हणून तू तुझा चेहरा सुंदर बनवण्यापेक्षा तू तुझं मन सुंदर बनवण्याचा प्रयत्न कर. तुझ्या मनामध्ये आम्हाला स्थान दे, कारण ज्या ठिकाणी आम्ही असतो त्या ठिकाणी कधीही चुकीच्या गोष्टी घडू शकत नाही. आणि जिथे आमची भक्ती असते तिथे अहंकार, गर्व हा फार काळ राहू शकत नाही. म्हणून तुला गरज आहे ती आमच्या भक्तीची, आमच्या नामाची. अरे शिक्षण काय अंकावरून ठरवलं जातं, पण ह्या कलियुगामध्ये शिक्षणातील अंक महत्त्वाचे नसतात. अरे फार फार तर तुला ह्या अंकांवरून नोकरी चांगली मिळेल, पण शिक्षणाबरोबर माणुसकीचं शिक्षण, चांगल्या वाईटाचं शिक्षण तुला आमच्या दरबारातच मिळणार आहे. आणि आजच्या या कलियुगामध्ये माणुसकीचं शिक्षण मिळणं खूप गरजेचं आहे. जीवन जगण्याचं खरं शिक्षण तुला हवं असेल तर तुला आमच्या सानिध्यातच ते प्राप्त होणार आहे. कारण आज प्रत्येक जण पैशाच्या मागे धावत आहे आणि मोठं होण्याचा प्रयत्न करत आहे, पण एकीकडे तो त्याचे संस्कार, त्याचा चांगुलपणा हळूहळू विसरत चाललेला आहे. आणि हा मनुष्य एका हिंस्रक प्राण्याप्रमाणे इतरांचे लचकेही तोडत आहे. म्हणून गरज आहे तुला सावध होण्याची, गरज आहे तुला समजून घेण्याची. अरे पैसा खूप कमाव, आमची काहीही हरकत नाही, पण हा पैसा कमवत असताना तू तुझी माणुसकी विसरू नको, एवढंच तुला सांगायचं आहे. तुझ्यातला माणूस तू जिवंत ठेव, तुझ्यातला परमेश्वर तू जिवंत ठेव. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या या धर्माचा उद्धार होणार आहे आणि आपली ही संस्कृती टिकून राहणार आहे. अरे तुझ्या या कलियुगातील समाजामध्ये मान सन्मान देखील तुझ्या पैशावरून ठरवला जातो. ज्याच्याकडे जास्त पैसा त्याला जास्त मानपान. खरं तर पैसा हा जीवन जगण्यासाठी गरजेचा आहे. आम्ही असं म्हणत नाही की तू पैसा कमावू नको, तू फक्त ध्यानधारणा कर. अरे तू पैसा कमाव, निदान दुसऱ्यांकडे तुला हात पसरवावे लागणार नाही इतकी ऐपत नक्कीच तुझी असावी. आणि त्यासाठी तू प्रयत्न कर, तुझ्या प्रयत्नांना यश आम्ही नक्कीच देऊ. पण म्हणून पैशांवरून माणूस चांगला आहे की वाईट आहे हे ठरत नाही रे, तो ठरतो त्याच्या वागणुकीवरून. म्हणून तुला पैसा कमवायचा आहे कमव, तुला तुझी प्रॉपर्टी मिळवायची मिळव, पण तुझी वागणूक मात्र कधीही चुकीची ठेवू नको. आणि तू कितीही मोठा झाला तरीही इतरांना मात्र कमी समजू नको. अरे तुझ्या कलियुगात मान सन्मान हा पैशावरून ठरत असला तरीही आमच्या दरबारात तुला जर मोठेपणा हवा असेल आणि आमच्या दरबारात तुला स्थान हवं असेल तर नक्कीच तुझ्या मनाचा मोठेपणा जप. गरजवंताला मदत कर, फुलाची पाकळी म्हणून थोडीशी वाटून बघ. अरे तुझ्याकडे जे आहे त्यातलं थोडंसं तू इतरांनाही देऊन बघ. तुझ्या सुखातलं थोडं सुख जेव्हा तू दुसऱ्यांना वाटायला जातो तेव्हा खऱ्या अर्थाने सुखाची 10 पावलं तुझ्याकडे पुन्हा एकदा चालत येतात. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझं हे सुंदर आयुष्य परिपूर्ण होत असतं. आणि जो भक्त इतरांना काहीतरी देण्याची क्षमता ठेवतो आणि काहीतरी देण्याची तयारी दर्शवतो, अशा भक्ताच्या पाठीशी आम्ही सदैव असतो. त्याच्या कष्टाला फळ देण्याचं काम, त्याला योग्य न्याय देण्याचं काम आम्ही स्वतः करत असतो. आणि अशा भक्ताला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर खरंच आजचा स्वामी संदेश ऐकणं खूप गरजेचं होतं आणि समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. आज आपण आपल्या समाजामध्ये ह्या कलियुगामध्ये आजूबाजूला बघितलं तर खूप वाईट घटना घडत आहे. आणि ह्या वाईट घटना जर आपल्याला रोखायच्या असतील तर आपल्या घरापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. जेव्हा आपण आपल्या मुलांना चांगलं काय वाईट काय हे सांगणार आहोत, त्यांना अध्यात्माची गोडी लावून देणार आहोत, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपलं घर सुधारणार आहे. आणि जेव्हा आपलं घर सुधारणार आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने हळूहळू हा समाज सुधारण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा किंवा इतरांना काही सांगण्यापेक्षा आपणच आपली सुरुवात करूया आणि आपला हा भारत देश
पुन्हा एकदा सुंदर बनवूया. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.